नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सिद्धोधन दिलीप आंबेगावे, ध्येयवादी क्लासेस भंडारा येथील संचालक असून मी तुम्हाला प्रोजेक्ट दिशा इनिशिएटिव्ह यामध्ये मराठी विषय शिकविणार आहे आणि त्या माध्यमातून आपण मराठी विषय कव्हर करण्याचा प्रयत्न करू। पोलीस भरतीला जर विचार केला तर मराठी विषय मराठी विषयाचे एकूण 25 प्रश्न असतील। 25 प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजेत पोलीस भरती पास होण्यासाठी, कारण मराठी हा विषय असा आहे जर तुम्हाला परफेक्ट जमला तर मार्काची लीड ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि त्या माध्यमातून तुम्हाला जे मार्काची लीड मिळते त्यामध्येच तुम्ही मेरिट मध्ये सुद्धा क्वालिफाय होऊ शकता। त्या माध्यमातून आपला प्रयत्न असा राहील की जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला मराठी विषय कव्हर करून देणे आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमचा रिझल्ट आणणे हा दिशा प्रोजेक्टचा पण हेतू आहे, आमचा पण आणि तुमचं स्वप्न पण पूर्ण करण्यासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मदत करणार आहे। मदत म्हणजे हीच की तुम्ही लागले पाहिजेत, बरोबर। तर बघा मित्रांनो, 25 मार्काचं मराठी असणार आहे पोलीस भरतीला, 15 मार्काचं मराठी असणार आहे वनरक्षकला आणि जर कंबाईनचा विचार केला तर सध्याच्या आयोगाच्या स्थितीनुसार किंवा आयोगाच्या नोटिफिकेशन नुसार जर कंबाईनचा विचार केला तर कंबाईनला पहिला पेपर असतो, फर्स्ट पेपर, ते पण कधी असतं मराठी मुख्यचा पेपरला, जेव्हा तुम्ही प्रिलिम्स पास होता। कंबाईनची प्रिलिम्स पास झाल्याच्या नंतर मुख्यचा पेपर असतो। मुख्यमध्ये 1 आणि 2 असे 2 पेपर असतात। पहिला जो पेपर असतो तो पहिला पेपर पूर्णपणे लँग्वेजचा असतो, भाषेचा असतो। यामध्ये 50 मार्काचं इंग्रजी असेल आणि 50 मार्काचं मराठी असेल। म्हणजे पहिला पेपर जो मेन्सचा असणार आहे तो पहिला 50 मार्काला इंग्रजी आणि 50 मार्काला मराठी, आणि ग्रुप सी ला सुद्धा तसंच, जसं अशी अवस्था झाली। पण सरळ सेवेचा विचार केला तर मग डिपेंड आहे त्या प्रश्नाची संख्या कशी आहे। पोलीस भरतीचा विचार केला तर 25 असेल, वनरक्षकचा किंवा सरळ सेवेचा विचार केला तर 25 असे टप्पे पाडलेले आहेत सब्जेक्टचे। त्यानुसार आपण आहे का नाही, आपण बेसिक पासून तर पूर्ण हार्ड लेवल पर्यंत सगळं काही कव्हर करण्याचा प्रयत्न करू। म्हणजे तुमचं असं झालं पाहिजे की पोलीस भरती पासून किंवा सरळ सेवेपासून तर कंबाईन बी पर्यंत, बरोबर, तोपर्यंत तुमचं काय झालं पाहिजे, पूर्ण मराठी विषय कव्हर झाला पाहिजे आणि त्या माध्यमातूनच आपण हित शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करू। ओके, बघा मित्रांनो, तुम्हाला आता थोडंफार तुमचं अगोदरचं नॉलेज असेलच, वाचलेले असालच तुम्ही, पण आपण सुद्धा एकाने त्या पद्धतीनेच घेऊ, बेसिक पासून घेऊ पूर्णपणे, जे महत्वपूर्ण आहे ते पण घेऊ, बरोबर। जे वाटेल की प्रश्न पडणार नाही परीक्षेला ते पण घेण्याचा प्रयत्न करूच। काय सांगता येतं, आयोगाला जर वाटलं तर आपण एकाने कधी कधी आयोग काय करतं, इतका पेपर सोपा काढतं की असं वाटतं की अरे तर मित्र असंच वाचले होते आणि कधी कधी प्रश्न असे बी असतात की आपण जे वाचतो त्याच्या पलीकडचे पण असतात, त्याच्या पुढे पण असतात। त्यामुळे आपण काय करू, बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही कव्हर करण्याचा प्रयत्न करू। बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला जे आज पहिल्याच लेक्चर मध्ये सांगायचे आहे ते म्हणजे आपल्या मराठी भाषेला 2024 साली अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। 3 ऑक्टोबर 2024 साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे। ती तारीख महत्वाची आहे तुम्हाला, कारण का तारीख तुम्हाला विचारला जाऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अभिजात भाषा मिळाल्या यासाठी आपली भाषा, आपली मराठी भाषा, आपली मायबोली ही खूप जुनी आहे हे सिद्ध झालं आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे याच्यासाठी महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र राज्य खूप दिवसापासून प्रयत्न करत होतं। त्याच्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे याच्यासाठी 2012 साली रंगनाथ पटारे सर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा देता येईल याच्यासाठी समिती नेमण्यात आली आणि ही समिती संशोधन करत होती मराठी बद्दलचं आणि त्या माध्यमातून नंतर एक समिती नेमण्यात आली। रंगनाथ पटारे सरांच्या नंतर दुसरी समिती होती, रंगनाथ पटारे सरांच्या नंतर दुसरी समिती होती ज्ञानेश्वर मुळे सर यांच्या समितीच्या शिफारसीवरून 3 ऑक्टोबर 2024 रोजी काय झालं, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। सध्याचा विचार करता जर आपण राज्यघटनेला अभिजात भाषेचा विचार केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये 8वी अनुसूची आहे। 8वी अनुसूचीमध्ये सध्याच्या स्थितीला एकूण 22 भाषा येतात। राज्यघटनेची जेव्हा अंमलबजावणी झाली त्यावेळेस एकूण 14 भाषा होत्या, नंतर त्याच्यामध्ये ऍड झाल्या। आता सध्याच्या स्थितीला 8वी अनुसूचीमध्ये, राज्यघटनेच्या 8वी अनुसूचीमध्ये एकूण 22 भाषा येतात। त्या 22 भाषेमध्ये आपली मराठी सुद्धा आहे, बरोबर। त्या माध्यमातून आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे, सध्याचा जर विचार केला तर भारतामध्ये एकूण आता मराठीला सोबत घेऊन सध्या 11 अभिजात भाषा येतात। किती भाषा येतात एकूण?
11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यापैकीच आपली एक मराठी आहे. म्हणजे मराठी आपली इतकी, मी तर नेहमीच म्हणत असतो, गोड आहे, सुंदर आणि श्रीमंत सुद्धा आहे. श्रीमंत फक्त गरीब पैशाच्या दृष्टीने नाही, तर खूप चांगल्या पद्धतीनं. आणि आपली मराठी ही चांगल्या पद्धतीनं आपण बोललं पाहिजे, लाजण्याचा प्रश्न नाही आहे. कारण की माझा मराठी विषय असल्यामुळं मला मराठीबद्दल सगळ्यांनाच अभिमान असला पाहिजे. आपल्या संत साहित्यकारांनी, संतांनी, साहित्यकारांनी मराठीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उच्च दर्जाचं साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये एकाने खूप असे अनेक गोष्टी सांगू शकतो आपण, बरोबर. त्यासाठी मराठीला आपल्याला कोणती भाषा जिवंत कधी असते, जोपर्यंत त्या भाषेला आपण सातत्यानं बोलत असतो. आपण सातत्यानं बोलत राहिलं पाहिजे. मराठी बोलणं ही असं समजा की आपलं कर्तव्य आहे. जर तुम्ही साऊथकडल्या राज्यामध्ये गेलात तर साऊथमध्ये एक हे असते की त्यांची भाषा सोडून ते इतर कोणतीच भाषा बोलत नाहीत. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, बरोबर. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये 3 भाषा लागू सक्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. न्यू एज्युकेशन पॉलिसीला पहिल्यांदा तामिळनाडू राज्यानं लगेच विरोध केला. कशामुळं की तुम्ही हिंदी का म्हणलात. आपला हिंदी भाषेला विरोध नाही, हिंदी सुद्धा आपलीच भाषा आहे. पण जर लादणे म्हणजे बोलणे आणि लादणे यामध्ये फरक आहे. जबरदस्ती कोणती भाषा बोलायचं नसतं. त्यामुळे का नाही आपली मराठी भाषा कुठतरी लोप पाहू नये याच्यासाठी सातत्यानं आपलं मराठी भाषा बोललं पाहिजे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि आपण आता मराठी व्याकरणावरती आपण पहिलाच टॉपिक सुरू करणार आहे, कोणता? वर्ण. वर्ण तुम्हाला माहितच, आपण कधी कधी बोलत असतो वर्ण म्हणजे अनेक भाषा वगैरे, भाषेमध्ये असलेल्या गोष्टी वगैरे. बघा भाषा कसं तयार झालेली आहे. भाषा हा शब्द भाष्य कशापासून, भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत धातूपासून, धातू म्हणजे मूळ, बरोबर. भाषा हा शब्द संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. खूप वेळेस प्रश्न पडलेला आहे आयोगाला, म्हणजे MPSC ला पण पडलेला आहे, किंवा पोलीस भरतीला किंवा सरळ सेवेच्या प्रत्येक गोष्टी आहे तुम्हाला विचारलं जातं, भाषा शब्द कुठं कशापासून तयार झालेला आहे. भाषा या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. ओके. त्यानंतर भाषा म्हणजे काय, भाषा म्हणजे आपला व्यवहार, भाषा म्हणजे आपलं बोलण्याचं साधन, एकमेकाशी संपर्क करण्याचं साधन. भाषेवरून आपण एकमेकाला का नाही आपला जे सांगायचं आहे, जे बोलायचं आहे, आपण ते भाषेच्या माध्यमातूनच बोलतो. त्यासाठी भाषा बोलणे किंवा संवाद साधण्याचं एक माध्यम आहे, बरोबर. त्याच्यानंतर जर विचार केला तर व्याख्या बघा. आपल्या मनात भाषेची व्याख्या काय, आपल्या मनातील विचार, भावना म्हणजे आपल्या भावना आपण एक्सप्रेस करतो कुणाच्या पुढे. मला हे करायचं, मला ते करायचं, माझं असं आहे तसं आहे. आपल्या मनातील विचार, भावना, आपले अनुभव, आपल्या कल्पना किंवा आपण विचार केल्यानंतर ते पुढे सांगणे, या सर्व कशाच्या माध्यमातून करतो आपण, भाषेच्या माध्यमातून. त्यासाठी भाषा किती महत्वाची आहे. आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे मुख्य साधन म्हणजे काय, भाषा. समजलं कशासाठी आहे, आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय, भाषा आहे. समजत आहे. त्यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपण जे शब्द वापरतो, आपण बोलतो ना, आपण कोणत्या शब्दाला काही बोलतो का, कोणत्याही वस्तूचे, गोष्टीचे शब्द ठरलेले आहेत आणि तोच शब्द आपण वापरतो. आपण असं म्हणत नाही की कचरा कुंडीला आहे का नाही, ते मोबाईल आहे, मोबाईल आहे ते असं म्हणू शकतो का. मोबाईलला एक म्हणजे ह्याला एक वस्तूला, ह्या वस्तूला एक शब्द ठरलेला आहे, प्रत्येक वस्तूला एक शब्द ठरलेला आहे. तेच शब्द व्यक्त करणे म्हणजे काय, भाषा. जे शब्द वापरतो त्या शब्दाचा विशिष्ट पद्धतीने रचना करून तिला भाषा म्हणतात. विशिष्ट पद्धतीची रचना झाल्याच्या नंतर तिला काय म्हणतात, भाषा. समज आले. म्हणजे भाषा भाषा ही प्रत्येक वस्तूसाठी ठरलेली आहे. शब्द ही प्रत्येक वस्तूसाठी ठरलेले आहेत. कोणताही शब्द कोणत्याही वस्तूला आपण वापरत नाही. समजत आहे तुम्हाला. त्यासाठी ह्या गोष्टीची काळजी घ्या. मित्रांनो, भाषेची वैशिष्ट्ये काय आहेत. भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. नदीचा प्रवाह कसा वाहतो, जसा तिला असं वाहतो, बरोबर. नदीचा प्रवाह आहे का नाही, जसा तिला म्हणजे तिच्यामध्ये अनेक वळणती जर आले तर त्या आलेल्या अडचणीला किंवा त्या आलेल्या अडथळ्यांना वळसा घालून, त्या अडथळ्यांना बाजूला सारून ती स्वतःचा एक नवीन प्रवाह निर्माण करते. समजत आहे. तशा पद्धतीनं भाषा सुद्धा आहे का नाही, भाषा कधी संपत नाही, तिनं वेगवेगळ्या माध्यमातून तयार होतच असते. तसं भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण ती नदी ज्याप्रमाणे पात्र बदलते त्याप्रमाणे भाषा बदलत जाते. नदीचा प्रवाह कसा पात्र बदलत जातो, तशाच पद्धतीनं भाषा सुद्धा आपल्या वेळेनुसार बदलत जाते. अगोदर प्राचीन काळामध्ये विचार केला तर वेगळे शब्द होते, आज विचार केला तर वेगळे शब्द येतं, पुढे चालून आहे का नाही वेगळे शब्द येतील, बरोबर. अगोदर आपण आहे का नाही एखाद्या गोष्टीला बोलताना
एखादा खूप मोठा थँक्स वापरायचो, थँक्यू म्हणायचं. आता थँक्स आलं, नंतर आता फक्त TX आलं, नंतर असं येईल. बरोबर का? साठी आहे का नाही, अनेक पद्धतीनं वेगवेगळ्या हावभावानुसार भाषा काय जाते, बदलत जाते. भाषा कशाप्रमाणे आहे? भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे. जसा नदीचा प्रवाह वाहत जातो तशा भाषा सुद्धा प्रत्येक वेळेला नंतर चेंज होत जाते. त्यानंतर जर विचार केला तर भाषेमुळं आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होते. भाषा काय करते? प्राचीन काळामध्ये आपले पूर्वज बरोबर एक वेगळी भाषा बोलायची, त्यांचं आपल्याला आज सुद्धा कळतं. म्हणजे भाषा काय करते? त्यावेळेसचं वैशिष्ट्य किंवा त्यावेळेसच्या गोष्टी आज सुद्धा सांभाळून ठेवते. म्हणजेच भाषा काय करते? भाषा संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करते. ओके. भाषेचा मूलभूत घटक म्हणजे काय? ध्वनी. भाषेचा मूलभूत घटक काय? ध्वनी. त्यानंतर जर विचार केला तर भाषेमुळे मानवाने नेत्रदीपक म्हणजे बघा, एखादं आपलं मत व्यक्त करायचे आहे किंवा आपल्याला आपलं एखादं मत सांगायचे आहे, कोणत्या माध्यमातून सांगणार आहे? एखादा शब्द वापरून, एखादं वाक्य वापरून, एखाद्या गोष्टीबद्दल काहीतरी गोष्ट बोलून त्याबद्दल. म्हणजेच काय? भाषा काय? प्रगती करणारी आहे. नेत्रदीपक काय? प्रगती करणारी आहे. भाषेचे रूप हे ध्वनित्मक आहे. भाषा ही कोण बनवलंय? कोणती? बघा, आजच्या स्थितीला भारतामध्ये, जगामध्ये AI खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेलं आहे. बरोबर. AI असं म्हटलं जातं की AI म्हणल्या का नाही खूप मोठे रोजगार. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कोणती? या माणसाच्या मेंदू एवढं नंतर कोणताच आहे का नाही टॅलेंटेड शस्त्र नाहीये. कोणतीही गोष्ट मानवच निर्माण करतात. बरोबर. आता म्हणाल की सर AI असं म्हणजे AI मुळे का नाही खूप नोकऱ्या झाल्या, तसं काही नाही. नोकऱ्या 100% त्याच्यावरती थोडा वाय परिणाम होणारच आहे. अगोदर जेव्हा टेक्नॉलॉजी भारतामध्ये आली, जेव्हा पहिल्यांदा महासंगणक वगैरे भारतामध्ये आले, तेव्हा असं वाटलं होतं की आता महासंगणक आल्यामुळे खूप मोठ्या लोकांना का नाही नोकरीपासून दूर राहावं लागेल. ह्या गोष्टी ही प्रगती होत राहणार आहे, सातत्यानं होत राहणार आहे. ह्याच्या पुढे एक नवीन गोष्टी येतील. बरोबर. पण ह्याचा अर्थ असं नाही की आपल्याला का नाही त्याचा एक दुष्परिणाम माणसानं तयार केले तर माणसानं त्याच्यावरती पर्याय बी शोधेल. माणूस त्याच्यावरती लगेच आहे का नाही दुसरा एक त्याच्याशी रिलेटेड किंवा माणसावरती घातक परिणाम होणार नाही याच्यासाठी बी काळजी घेईल. त्यामुळे कोणतीही गोष्ट कोण तयार करतं? मानवच. बरोबर. तसं भाषा कोण निर्मिती केलेला आहे? मानवानेच. समजत आहे? भाषा ही मानव निर्मित आहे. भाषा ही व्यक्ती, स्थान, काल, परत्वे बदलत जाते. भाषा व्यक्तीची भाषा वेगवेगळी असते, काळानुसार वेगवेगळी असते आणि स्थानानुसार. जसं की बघा, तुम्ही जर लातूरला आलात, आमच्या लातूरमध्ये का नाही काय करला लाव, जेवण केलाव का, काय खालाव, पिलाव का. बघा, तीच पुण्यामध्ये जा तुम्ही. पुण्यामध्ये गेला का जेवण केलेस का, जेवण केले का. समजत आहे का? तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात? केल्या का. बरोबर का? म्हणजे मला सांगायचं काय माहिती आहे का, भाषा ही स्थानानुसार आहे का नाही बदलत होते, वेळेनुसार बदलत जाते. आणि मानवाची बोलण्या कुणी असं म्हणतं की मी खूप शुद्ध भाषा बोलतो, कुणी म्हणतात मी खूप शुद्ध भाषा बोलते. माझी भाषा अशी आहे. व्यक्तीनुसार सुद्धा भाषा बदलत जाते. कुणी एका नाही चांगले शब्द वापरण्याचं प्रमाण हे करतं, कुणी आपले कोणतेही शब्द वाईट नसतात. ती आपली भाषा आहे, आपली बोली आहे ती. बरोबर. आपल्याला ज्या पद्धतीनं बोलता येतं त्या पद्धतीनं आपण बोललं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? भाषा कसं बदलत जाणार आहे? व्यक्ती परत्वे, स्थान परत्वे आणि काल परत्वे ही काय करणार आहे? बदलत जाणार आहे. वेगवेगळ्या, जसं की लातूर जिल्ह्यामध्ये गेला तर वेगळी भाषा असेल, भंडारा जिल्ह्यामध्ये बोलण्याची भाषा मराठीच राहील, बोलण्याची टोन वेगळी असेल. बरोबर. बोलण्याचं आहे का थोडस बाप्पा म्हणतात तिकडं विदर्भामध्ये, आमच्याकडे बाप्पा नाही आहे. समजत आहे का तुम्हाला? तिकडे आहे का अरे बापरे. पुण्यामध्ये जर गेलात तुम्ही किंवा तिकडे थोडस पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलात का अरे बापरे. आपल्याकडे आश्चर्यचकित झालो आपण विदर्भामध्ये, बाप्पा असं कसं. बरोबर. असं करत बसतो आपण. समजाय का? म्हणजे व्यक्ती परत बदलत आहे का नाही. ही भाषा वेगवेगळ्या स्थानानुसार म्हणजे ठिकाणानुसार काय होते? बदलत जाते. ह्याला सांगायचं तात्पर्य काय? भाषा ही व्यक्ती, स्थान आणि काल परत्वे बदलत जाणारी आहे. बरोबर. समजत आहे तुम्हाला? त्याच्यानंतर बघा, आत्मप्रकटीकरणाच्या धडपडीतून भाषेचा जन्म झालाय. बोलण्याचा प्रयत्न करत असतो आपण. आत्मप्रकटीकरणाच्या धडपडीतून भाषेचा जन्म झालाय म्हणजे काय माहिती आहे का? आपण सातत्यानं वेगवेगळ्या याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीनुसार आपण शब्द वापरतो. बरोबर. त्या आत्मप्रकटीकरणाच्या माध्यमातून कशाचा जन्म होतो? भाषेचा. भाषा म्हणजे काय? भाषा समाज जीवनाचा दीपस्तंभ आहे. म्हणजेच भाषा आपल्याला जगताना एक महत्वपूर्ण गोष्ट आहे. जर समजा आपल्याला कोणाला पण जगामध्ये प्रत्येक कोणत्याही ठिकाणी जा,
भाषा अनेक प्रकारच्या असतात, पण भाषा आहे म्हणून का नाही, संवाद साधण्याचं एक माध्यम आहे. संवाद साधता येतो. मला तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे, तुम्हाला नेमकं मला काय बोलायचं आहे, ह्यासाठी कशाचं माध्यम आहे आपल्यामध्ये, भाषेचं माध्यम आहे. बरोबर. त्यासाठी आहे का नाही, भाषा म्हणजे समाजजीवनाचा काय दीपस्तंभ आहे. भाषा जरी मानवाने निर्माण केली असली तरी भाषेने मानवाला घडविले आहे. त्याचा अर्थ काय होत असेल, भाषा म्हणजे आपणच प्रत्येक शब्द कोण तयार करतं, आपणच तयार करतो ना, बरोबर का. पण नंतर भाषाच आपल्याला घडवते. आपण म्हणतो का नाही की गर्व आहे मी मराठी असल्याचा, म्हणतो का नाही आपण, बरोबर का. तसं आहे का नाही, ही भाषा जरी मानवानं बनवली असली किंवा तयार केली असली तरी भाषेनं मात्र कुणाला घडविलंय, मानवाला घडवलेलं आहे. हे लक्षात ठेवा. बोलणारा व ऐकणारा म्हणजे मी तुमच्याशी संपर्क साधत आहे, मी तुमच्याशी संवाद साधत आहे, तुम्ही ऐकत आहे. आपल्या दोघांमध्ये काय आहे, भाषेचा पूल आहे. बरोबर का. मी तुमच्याशी या भाषेमध्ये बोलत आहे, तुम्ही ऐकत आहे म्हणजे काय, आपल्याला म्हणजे पुढच्या व्यक्तींना मला तुम्हाला जोडणारा जो पूल आहे तो कोणता आहे, तो काय, भाषा. समजत आहे तुम्हाला. त्यामुळे भाषा अत्यंत बोलणारा व ऐकणारा जोडणारा पूल म्हणजे काय, भाषा. आपला संवाद साधण्याचं माध्यम म्हणजे काय, भाषा आहे. बघा, भाषेचे प्रकार असतात. भाषेचे प्रकार कसे आहेत, स्वाभाविक भाषा, नैसर्गिक भाषा, म्हणजे एकच आहे ती स्वाभाविक भाषा किंवा नैसर्गिक भाषा, आणि दुसरी काय, सांकेतिक भाषा, कृत्रिम भाषा. ओके. आपण हावभावावरून बोलतो, आपण इशारा करून बोलतो, बरोबर. ते पाहिजे. तुम्हाला इशारा दुसराच वाटला असेल, बरोबर. आपण म्हणतो ना की मम्मी असेल, आपली आई असेल, बरोबर. बघा, मराठी शिकवताना मम्मी म्हणत आहे, मुळात काय म्हणलं पाहिजे, आई नाही, पण आपण मम्मीला आपल्या आईला ऐका नाही, आपण कोणत्या माध्यमातून आवाज देऊ द्या, शेवटी ती काय आपली आईच आहे, बरोबर का. आता फक्त आपण तेवढं मम्मा म्हणत नाही, ते आताच्या थोड्याशा आताच्या फील्ड मध्ये आहे, बरोबर. पण आता मम्मी आई आपण बोलताना काय करतो, मग आपण इशारा करतो, मम्मी पाणी दे, किंवा इशारा करून सांगतो आई पाणी दे, बरोबर का. म्हणजे काही अशी भाषा आहे, सांकेतिक भाषा आहे, इशारा करून बी सांगतो आपण, बरोबर. जसं हावभावानुसार दोन्ही एका ऐकाने आवाज काढून, बरोबर का. असं रागाही करतो, रागात आलं की, बरोबर का, की त्यांना काय होत आहे, आपण त्यांना सांगायचं असतं, काय सांगायचं असतं की आता मला राग आलेला आहे. डोळे वटारलो तर राग येतो, बरोबर. स्मित हास्य केलं तर असं समजून जातं, स्मित हास्य केलं म्हणजे काय केलं तर यस, समर्थन देत आहे त्या गोष्टीला, समजाय का. हावभावाची पण भाषा आहे. एखादा ध्वनी संकेत असतो, त्याच्यानंतर एखादी सांकेतिक खुणा पण असतात. खुणा तुम्हाला माहितच आहे, तुम्ही खूप मोठे आता, बरोबर. त्याच्या सांकेतिक काय असतात, खुणा पण असतात. हे काय, तर हे भाषा तयार करण्याचं माध्यम आहे, समजत आहे का. ओके. पुढे बघा आता, काही बोलत बसू नका बरं. स्वाभाविक भाषा, नैसर्गिक भाषा, आवाज, चेहरा, हावभाव यांच्या खुणांनी, यांच्या स्वाभाविक भाषा किंवा नैसर्गिक भाषा कशी आहे, आवाज, चेहरा किंवा हावभाव यांच्या खुणांनी होणाऱ्या भाषेस, बरोबर. आपण इशारा वगैरे करतो का नाही, तसा आवाज, चेहरा, हावभाव यांच्या खुणांनी होणाऱ्या भाषेस कोणती भाषा म्हणतात, स्वाभाविक. स्वभावानुसार आपला जसा स्वभाव आहे, बरोबर. स्वभाव सगळ्यांचा वेगवेगळा होतो. तसं चेहऱ्यातील फरक, मी आताच म्हणलं तुम्हाला, आपण चेहऱ्यावरून सुद्धा सांगू शकतो आपल्याला काय सांगायचे आहे, बरोबर का. तसा चेहऱ्यातील फरक, हात वारे करून, बरोबर. आता थँक्यू म्हणायचे, आपण असं थँक्यू म्हणतो का, त्याचे हात वारे थँक्यू म्हणण्यासाठी असं आहे ना काहीतरी, बरोबर का. हात वारे करून, नंतर एखादे अंग विक्षेप करून, निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढून, रागात येऊन, बरोबर, किंवा स्मित हास्यानं, किंवा एका वेगळ्याच भाषेमध्ये, बरोबर का. तसं वेगवेगळ्या प्रकारचे निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढून, या खुणा स्वाभाविक भाषा आहेत, समजा का, स्वभावानुसार आपल्याला. ओके. निसर्ग प्राप्त चिन्हाच्या समुदायास काय म्हणतात, निसर्ग प्राप्त म्हणजे कसा, आपल्याला ते कुठल्या पुस्तकामध्ये नाही आहे, बरोबर. आपल्याला काय नाही, आपल्या कुठल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे का, की असं म्हणजे ते आहे आणि हे म्हणजे असं, म्हणजे ओके, असं काही लिहिलं नाही का. हे तयार केलं आपण, मानवानं तयार केलेल्या गोष्टी येतात. आता बघा, आपण असं केलं, यस, वेल डन, डन, ओके. आपण जर इशारा केला तर ते पाहिजे, बरोबर का. तसं स्वाभाविक नुसार भाषा असतात. स्वाभाविक भाषा ही फक्त कुणाला, कुत्र बघितलं का, कुत्र मला पाणी पाहिजे असं म्हणले का, म्हणू शकते का असं, किंवा एकाने असं कुत्राने इशारा केले का कधी, पाणी पाहिजे. हे कोण बनवलंय, हे फक्त मानवालाच येतं. म्हणजेच काय, खाना खुणाच्या म्हणजे स्वाभाविक जे भाषा असतात का नाही, ते फक्त कुणाला येतात, मनुष्यालाच प्राप्त येतात. बाकीच्या पण मनुष्यत्तर म्हणजे मनुष्याला सोडून इतर कोणत्याही प्राण्यांना ते प्राप्त होत नाही. नंतर तुम्ही असं कधी बघितलं का, कुत्र बसलंय, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे असं म्हणू शकतच नाही. माणसं म्हणत आहे, नाही नाही मला बाहेर जायचे आहे, असं होऊ शकते का, नाही. हे कुणाला येतं, हे फक्त
कारण का मानव हा होमोसेपियन्स सेपियन्स आहे. होमोसेपियन सेपियन्स आहे म्हणजे काय, अतिशय बुद्धिमान प्राणी, नवीन नवीन गोष्टीचा शोध लावत राहतो. बरोबर का नाही. आपण आहे का नाही माकडापासून आता मानवापर्यंत मार्गक्रमण केलेला आहे. बरोबर. डार्विनचं विधान तुम्हाला माहितच असेल. बरोबर. तर इथपर्यंत आपला आहे का नाही मार्गक्रमण झालेला आहे. आपण आता अजून पुढे अनेक शोध लावणार आहे. आपण मानवानच अणुबॉम्ब तयार केलेला आहे. बरोबर. मानवानच आहे का नाही AI तयार केलेला आहे. मानवाच्या डोक्यातूनच आहे का नाही रोबोट तयार झालेला आहे. अशा अनेक गोष्टी कोणाच्या डोक्यातून तयार झालेल्या आहेत, मानवाच्या. म्हणजे मानव काय होमोसेपियन सेपियन्स आहे. अगोदर होमोसेपियन म्हटलं जायचं बुद्धिमान प्राणी, नंतर होमोसेपियन सेपियन्स अतिशय बुद्धिमान प्राणी. समजत आहे का तुम्हाला. त्यामुळे मानवाने सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत. पुढे बघा. स्वाभाविक भाषा ही मनुष्याप्रमाणे पशु प्राण्याशी अवगत आहे. ओके. पशु प्राण्याशी अवगत आहे. आता बघा कर पल्लवी. कर पल्लवी म्हणजे काय, हाताच्या खुणांनी होणारी. बरोबर का. कर पल्लवी म्हणजे काय, हाताच्या खुणांनी तयार होणारी. नेत्र पल्लवी म्हणजे नेत्र म्हणजे डोळे ना, डोळ्याच्या खुणांनी किंवा डोळ्याच्या इशाऱ्यांनी तयार केलेली नेत्र संकेत दिलेले. बरोबर. ते काय असणार आहे, नेत्र पल्लवी. त्याच्यानंतर वाणीच्या द्वारे बोलून, वाणी म्हणजे बोलणे. बरोबर. वाणीच्या द्वारे तयार होणारी ती शब्दमय म्हणजे वैखारी होय. ओके. शब्दमय म्हणजे वैखारी होय. मनातील कल्पना बाहेर प्रकट करण्याचे, मनातल्या ज्या भावना असतात आपल्या खूप असतात आपल्या मनामध्ये भावभावना, मनातील भावभावना प्रकट करणे म्हणजे काय, वैखारी वाणी होय. समजत आहे का तुम्हाला. मनातील कल्पना प्रकट करण्याचे सांकेतिक शब्दमय साधन म्हणजे काय, वैखारी वाणी. त्याच्यानंतर वैखारी वाणी हा कशाचा विषय आहे. तुम्ही कधी बघा साहित्य वगैरे बघा, तुम्ही काही काही साहित्य असं असतात, आत्मचरित्र बघा, चरित्रे बघा, स्वतःच्या भावना स्वतःच्या मनाला का नाही म्हणजे जे काही भोगलेलं आहे किंवा जे काही त्यांनी सहन केलेलं आहे किंवा त्यांचं जे जीवन चरित्र आहे, त्यांनी जीवन जसं असेल तसं त्यांनी स्वतःच्या मनाने उतरवतात का नाही पुस्तकामध्ये. तसं वैखारी वाणी कशी आहे, वैखारी वाणी हा व्याकरणाचा विषय आहे. बरोबर. त्यानंतर अर्थात व्याकरण जे लिहायचं ते कशामध्ये लिहायचं, वैखारी वाणीतच. समजत आहे का तुम्हाला एक गोष्ट. ओके. पुढे जर विचार केला तर आता सांकेतिक भाषा बघा. सांकेतिक भाषा किंवा कृत्रिम भाषा. ओके. कृत्रिम भाषा कशी असले, अमुक खुणेने, अमुक म्हणजे खुणेने, संकेताने, संकेत समजा. बरोबर. संकेताने किंवा अर्थाचे ग्रहण करून, संकेताने अमुक खुणेने किंवा अमुक कल्पनेचे किंवा अर्थाचे ग्रहण करावे अशा प्रकारच्या संकेताने ठरलेल्या भाषेस काय म्हणतात, कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा. समजा का. आज साधं सोप्या याच्यामध्ये जास्त डोकं लावायचं नाही, आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं. सांकेतिक भाषा म्हणजे काय, संकेत दिलेले. समज आले का तुम्हाला, संकेताने निर्माण झालेली. सांकेतिक भाषा ही कुणाची आहे, मनुष्य प्राण्याची भाषा आहे. मनुष्यत्व प्राण्यात ती वास करत नाही म्हणजे मनुष्यत्व प्राण्यामध्ये ती राहत नाही. सांकेतिक भाषा ही मनुष्याची विशेष गोष्ट आहे. सांकेतिक भाषा कुणाची विशेष गोष्ट आहे, मनुष्याची, मनुष्यत्वाची काय विशेष गोष्ट आहे. या शब्दाचा उपयोग करून शब्दमय भाषा सांकेतिक भाषा प्रदान होय. शब्दमय भाषा सांकेतिक भाषा प्रदान होय. बोलण्याची भाषा किंवा संकेत ठरवून केलेली, संकेत ठरवून बोलणे. बरोबर का. तुम्ही एखादा कुठली बी गोष्ट बघा, तुम्ही बोलताना का नाही आपण म्हणजे चांगलं बोलू बी शकतो, बोलता बोलता आपण इशारा करतो, पुढच्याला लगेच आपल्याला पुढच्याला कळून जातं ह्याला नेमकं काय सांगायचे आहे. समजाय का. भाव आपण बोलताना फक्त बोलत नाही, हा फक्त असंच बोलतो का आपण की एखादा काहीतरी बोलायचं अभ्यास कर, नाही, त्याच्या भावभावना बी असतात. अंतर्गत मनाच्या भावना कशा असतील, अभ्यास कर, लागायचा आहे, ह्याच स्थितीमध्ये जगायचं नाही आपल्याला, पुढे आपल्याला एका आयुष्यामध्ये बदल पण करायचा आहे, ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये मरायचं पण नाही. समजत आहे का तुम्हाला. आपण ज्या भावभावना, भाषा ही भावभावना सुद्धा व्यक्त करते. समजत आहे. त्यासाठी ते बोलण्याची भाषा किंवा संकेत ठरवून केलेली भाषा. ओके. आता भाषेचे स्वरूप कसं आहे तुम्हाला माहित आहे. मातृभाषा आपली, मातृभाषा म्हणजे काय, मातृभाषा म्हणजे आपण घरात बोलली जाणारी भाषा. जन्मल्यापासून लहान लेकरांना रांगायला लागलं की तो थोडस बोलायला लागतो, मम्मी पप्पा आई वगैरे जे काय ते सुरू करतो का तसं. मातृभाषा म्हणजे काय, स्वतःच्या घरात बोलली जाणारी भाषा. ओके. मातृभाषा ही कशाची असते, अंतकरणाची. अंतकरणाची म्हणजे साधं सोपं लक्षात ठेवायचं. अंतकरण म्हणजे काय, मनातून व्यक्त केलेल्या भाषा. समजाय का. ह्याच्यासाठी खूप विचार करायचा नाही, पहिले रस्व आहे का दीर्घ आहे
पहिलीच वेलांटी पाहिजे का दुसरी, पहिला उकार पाहिजे का दुसरा उकार पाहिजे, काय नाही, मनातून निर्माण केलेला. रागाच्या बघा, तो एखादा व्यक्ती रागात आला किंवा एखादा परफेक्ट बोलतो, त्याला बघत नाही ते रस्व आहे का दीर्घ आहे, त्याला फक्त सांगायचं असतं की त्याच्या भावना येतात. तसं आपल्या एकाने अनेक लोक एकाने बोलताना बघा, सो मातृभाषा कशी भाषा आहे, अंतकरणातून, म्हणजे पूर्णपणे मनातून आलेली भाषा की व्यक्त करणे, बरोबर, अंतकरणाची भाषा. बोली भाषा म्हणजे काय, अनेक, बघा मी तुम्हाला आता सांगितलं राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये एकूण किती भाषा येतात, 22 भाषा येतात, बरोबर. पण भारतामध्ये अनेक बोली भाषा येतात आणि त्या बोली भाषा सुद्धा का नाही स्थान परत्वे बदलत जातात. स्थान परत्वे म्हणजे ठिकाणानुसार आहे का नाही त्या बदलत जातात. जसं की तुम्ही एखाद्या आदिवासी पाड्यावरती जा, तिथे बोलण्याची भाषा वेगळी असते. तुम्ही एखाद्या दुसऱ्या खेड्यागावामध्ये जा, तिथं बोलण्याची भाषा वेगळी असते. एखाद्या तुम्ही सिटीमध्ये जा, तिथं बोलण्याची भाषा वेगळी असते, बरोबर का. असं म्हटलं जातं पुण्यामध्ये प्रमाण भाषा बोलली जाते. प्रमाण म्हणजे असं आपल्या भाषेमध्ये सांगतो, प्रमाण भाषा म्हणजे पूर्ण शुद्ध भाषा. तिथं चेक केलं जातं की असं बोलताना आपण काय करत आहे, बरोबर. आपण बोलताना आपण काय म्हणतो, चल काय बी जेवण केलं का तू, जेवण केले का तुम्ही, बरोबर का. हे जे प्रमाण भाषा येतात, प्रमाण भाषा म्हणजे असं साधा सोपं लक्षात ठेवा, शुद्ध भाषा पूर्णपणे, बरोबर. त्यानंतर एक नाही बोली भाषा, स्वतःच्या प्रदेशात बोलली जाणारी भाषा बदलत जाणार आहे. तुम्हाला तर कळालंच, भाषा ही काय स्थिर राहणार आहे का, भाषा आहे का नाही, माझ्या भाषेला फुलस्टॉप असतो का, भाषेला पूर्णविराम असते का, नाही. भाषा काय वेळेनुसार, काळानुसार आणि ठिकाणानुसार काय होणार आहे, बदलत जाणार आहे. मनुष्यानुसार सुद्धा बदलत जाणार आहे. व्यक्ती परत्वे काय होणार आहे, बदलत जाणार आहे. काय भाषा, ओके. त्यानंतर बघा, ही भाषा अधिक लवचिक व परिवर्तनशील आहे. बोली भाषा म्हणजे नॉर्मल, त्याच्यामध्ये चेक केलं जात नाही की मराठी भाषेतले का नाही काना, मात्रा, उकार आलाय का, अनुस्वार आलाय का, बरोबर का, पॉज इथं बरोबर ठिकाणी घेतले का, बोलताना कसं वापरले. फक्त मनाच्या गोष्टी ज्या सांगायच्या येतात त्या कशा असतात बोली भाषेच्या माध्यमातून. ही भाषा कशी असते, लवचिक आणि परिवर्तनशील असणार आहे, बदलत जाणारी आहे, बरोबर का. त्यानंतर मी आत्ताच बोललो तुम्हाला प्रमाण भाषा. प्रमाण भाषा ज्या भाषेचा, प्रमाण भाषेमध्ये सर्व काही गोष्टी चेक केल्या जातात. जसं की चेक केलं जातं म्हणजे काना योग्य असला पाहिजे, मात्रा योग्य असला पाहिजे, उकार योग्य असला पाहिजे, परफेक्ट असला पाहिजे. सगळ्या गोष्टी कशा असल्या पाहिजे, परफेक्ट आणि योग्य असल्या पाहिजेत, बरोबर. जसं की बघा प्रमाण भाषा आणि योग्य भाषेचा वापर आहे कार्यालयीनमध्ये आपण करतो, ऑफिसमध्ये वगैरे. बघा ज्या भाषेचा उपयोग कार्यालयीन कामासाठी केला जातो, कशासाठी केला जातो, कार्यालयीन कामासाठी केला जातो, त्या भाषेला काय म्हणायचं, प्रमाण भाषा. काय म्हणायचं त्याला, प्रमाण भाषा. या भाषेची बघा इथं बघा, या भाषेची नियम व्यवस्था काय काटेकोरपणे पाळलं जातं. नियम जे आहेत भाषेचे, ज्या गोष्टी ठरल्यात भाषेच्या, बरोबर, त्या सर्व नियम काय केलं जातं, पाळलं जातं. त्याला कोणती भाषा म्हणायची आहे, प्रमाण भाषा. समजत आहे तुम्हाला, ओके. ही भाषा अधिक स्थिर आणि काय स्थितीशील आहे, ठरलेली आहे ती. ह्या भाषेमध्येच बोललं पाहिजे, ह्या भाषेमध्येच लिखाण केलं पाहिजे, बरोबर. ती भाषा कोणती असणार आहे, प्रमाण भाषा. आता बघा मराठी बोली भाषा अनेक जिल्ह्यामध्ये, मी तुम्हाला आत्ताच बोललेलं आहे, स्थल परत्वे काय होत जाते, ती बदलत जाते. तसं अनेक बोली भाषा आहे का नाही, मराठी बोली भाषा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. जसं की अहिराणी, जसं की अहिराणी भाषा कुठं कुठं बोलली जाते, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर. उस्मानाबादचं नाव काय पडलं, धाराशिव, आणि अहमदनगरचं नाव लक्षात ठेवा, ओके. कुठे कुठे अहिराणी भाषा कुठे कुठे बोलली जाते, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये. वऱ्हाडी भाषा कुठे बोलली जाते, विदर्भामध्ये कल्या साईडला वऱ्हाडी भाषा बघा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामध्ये कोणती भाषा बोलली जाते, वऱ्हाडी भाषा, ओके. त्याच्यानंतर बघा झाडी बोली म्हणजे झाडीपट्टी, महाराष्ट्राच्या ईशान्येमध्ये म्हणजे आपल्या इथल्या साईडला आपण जिथे आहोत आता सध्या त्या बाजूला, बरोबर, भंडारा, आपला भंडारा जिल्हा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये कोणती भाषा, झाडी बोली किंवा झाडीपट्टी तिलाच म्हणतात. कुठल्या बाजूला, महाराष्ट्राच्या ईशान्येला. समजत आहे तुम्हाला, ओके. पुढे बघा आता चंदगडी, कोल्हापूरमध्ये आहे का नाही, चंदगड तालुका पण आहे.
आणि त्याच तालुक्यावरून किंवा त्याच ठिकाणावरून आहे का, आणि त्या भाषेला कोणतं नाव पडलेलं आहे, चंदगडी. चंदगडी कुठं बोलले जाते, कोल्हापूर किंवा चंदगड मध्ये. समजत आहे, ओके. पुढे बघा, मालवणी, सिंधुदुर्ग मध्ये मालवण आहे, बरोबर. आपण भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला दिसतं मालवण, बरोबर. तर सिंधुदुर्ग, मालवणी, कुडाळी, मालवणी, कुडाळी किंवा कुडाळ देवकर ही कुठं भाषा बोलली जाते सहसा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागामध्ये. कोणती भाषा, मालवणी. नंतर तिला काय म्हणतात, कुडाळी किंवा कुडाळ देवकर. वारली, वारली ही आदिवासी जमात पण आहे, बरोबर का, बरोबर. त्यामुळे का नाही वारली कुठे भाषा बोलली जाते, ठाणे, पालघर. बघा इथं म्हटलं आदिवासी, बरोबर. आदिवासी जमातीसाठी बोलली जाणारी कोणती भाषा आहे, वारली. हल्बी कुठे, चंद्रपूर, गोंदिया, अचलपूर. अचलपूर कुठे येतं, अचलपूर अमरावतीचा भाग आहे, बरोबर. अचलपूर, अचलपूरचा काही भाग. मराठी, ओडिया, छत्तीसगडच्या मिश्रणाची भाषा आहे कोणती, हल्बी. ओके. गोरमाटी कुठे बोलली जाते, विदर्भ आणि मराठवाडा. कुठे बोलली जाते, काही ठिकाणी, म्हणजे तिथं ती बोलली जातेच असं नाही, त्या ठिकाणी काही, म्हणजे त्या ठिकाणच्या कुठल्या एखाद्या भागामध्ये, एखाद्या जिल्ह्यामध्ये ती भाषा बोलली जाते. कोणती, गोरमाटी. डांगी भाषा गुजरातच्या साईडला, गुजरातच्या, बरोबर. डांगी भाषा कुठे बोलली जाते, गुजरातच्या साईडला, गुजरात सीमेकडील काही भागामध्ये. कोणती भाषा, डांगी भाषा. ओके. आता पुढे बघा,